नमस्कार मित्रांनो, हाय हाय. तर आम्ही चाललो मेट्रोनी आणि ते कुठे जात आहोत तर ते तुम्हाला नंतर ब्लॉगमध्ये कळेलच. तर समोर बघा, ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला बघा मेट्रो अशी आहे मेट्रो. जयप्रकाश आणि मी इथं बसत आहे. डाव्या बाजूने उघडते. कृपया हाय काय बघा. मग आम्ही आता कुठं आहो लिफ्टमध्ये दिसत बघा. आम्ही उतरलो आणि आता सिटीमध्ये हे बघा सीट बघा. हे बघा कॉटन मार्केट आहे नागपूरचं. बघा नागपूर सिटी, नागपूर बघा. आणि आम्ही चाललो आता रमण सायन्सला इथून पायी. तर ट्रॅफिक तेवढं काही जास्त आहे नाही. शेवटी आम्ही आलो रमण केंद्र, सायन्स रमण केंद्र. हाय, गेटवर एंट्री झाली आहे. आता जात आहोत समोर. तर बघा एंट्री झाली आहे आमची गेटमध्ये. आणि आता तिकीट काढून झाली. इथले तिकीट आहे 150 रुपये पर पर्सन. आणि आता बघू काय काय बघायला मिळते. तर आम्हाला समोर तुम्हाला दिसेलच काय काय बघायला मिळेल. तर हा गाजर खाते. ओ माय गॉड. हा असंच रबडी घेऊन दिलं आणि त्याला बघा रॉबिट काय खातायत शशी. माय गॉड, किती एरोप्लेन मोठा आहे. जसं काय वाटलं की एअरपोर्टमध्ये चालू आम्ही. चला बसा एरोप्लेन मध्ये बसू. सुंदर दिखता है ना. और ये मेरा डोरेमोन देखो कितना सुंदर दिख रहा है गाइस. और ये हम वगैरे सूट केले आम्ही आणि आता थोडं आतमध्ये जात आहोत, एंट्री करत आहोत. तर फायनली बघा आपण आलो रमण सायन्स इथे एंट्री करायला. आणि ए ताई इकडे बघ. बाय नाही, आपण जात आहोत. तर बघा मित्रांनो, आता आतमध्ये काय काय आहे तर बघू. आता समोर गेल्यानंतर कळेल नाही का. तर इथं एंट्री होत आहे आता. तर काय काय बघायला मिळतंय हे बघा. व्हिडिओ हे बघा स्क्वेअर. आणि हे काय याच्यात पण तुम्हाला चेंज दिसेलच. हे बघा काय करामती छत्री म्हणतात. तर हे बघा मित्रांनो, हे सायक्लोन म्हणतात त्याला. म्हणजेच गोल गोल घुमला भावंडर म्हणतो ना आपण, तसंच आहे ते. फिश आहे का माहिती मित्रांनो. हे कसं आहे आता यात तुम्हाला कसं एक माणूस दिसेल तर. हाय करो हाय. बर्गर है क्या वो, खा लो. वो क्या है ते ठेवलं काय आहे. पायगी यूट्यूबर. वरमान हे बघा दाबायचं ग. किती छान आहे बघ, फिरत आहे. हे बघा. चला आता समोर चला. पोपट झाला, दबूनच नाही राहिला. हे काय आहे तर काय माहित मध्ये तुमचे हातच छान नाही आहेत. हे बघा मी हात लावलं की हे बघा किती छान आहे ना.
एका मीडियममध्ये दुसरी लाईट पास करत त्याला म्हणतात रिफ्लेक्शन. हे बघा याच्यानेच आम्ही सगळं बघू शकतो. हे सगळं आपल्याला दिसत आहे. तुम्हाला तुमच्या डोळ्याने कोणी दिसत आहे? किती दिसत आहे. हे बघा मी इथे ज्ञान देता आणि माझी मम्मी पहा काय चालू आहे. अच्छा आहे, अच्छा आहे. चला चला. हे बघा डोरेमॉन. माझी मम्मी कसं त्यांना बॉक्सला. ओ भाई हे बघा माझ्या मम्मीने पहिल्याच याच्यात हे केलं. चला आपण बघू आता काय काय आपण दोघेच बघू राहू दे आता इकडे. तर बघा मित्रांनो किती छान आहे ना हे रमण सायन्स. खरंच इथं बघण्यासाठी खूप काही प्लेस छान आहे. तर नक्कीच तुम्ही पण कधीतरी विजिट करा इथे. आणि खूप छान आहे म्हणजे साहेब सगळंच. मीरापेक्षा अंदर आला. ओ माय गॉड हे बघा बॅक कॅमेरा. हळूहळू चल. अबे थांबा ना. अरे रे आम्हाला तर जाऊ द्या. हे बघा किती लोक आहेत मित्रांनो इथे. जाऊ पण नाही देत. चला चला चला. मम्मा और जगह मिरर है भाई. ये फोटो काढ. पटकन फोटो काढ ना. चल. हे बघा आम्ही सकाळ बघा ना हे बघा. अरे हे काय आहे इथं फेस कसं दिसत आहे. आम्ही आता इथं सो पाहण्यासाठी आलो. मला काहीच मला दिसत नाही आणि मी चष्मा घातला बघा. या इथं सो बघायला. तर आता बघा समोर इथं आम्हाला सो दाखवणार आहेत. तर घाना के शानदार जानवरों को करीब से देखते हैं. इन जर्राओं की धारियां प्रकृति का अनोखा छलावरण है जो उन्हें शिकारियों को धोखा देने में मदद करती है. ये विशाल पृथ्वी हमारे सोलर सिस्टम पर बेस्ट इकलौता ऐसा प्लैनेट आणि हे है आहे जहाँ दुसरं जीवन शो. संभव हो पाता है. और हमारे पृथ्वी पर भी जीवन संभव इसीलिए हो पाता है क्योंकि हमारी पृथ्वी पर वाटर, लैंड और एटमॉस्फेयर पाया जाता है. हमारे अर्थ पर अप्रोक्स बघा मित्रांनो मी किती दिसत आहे मिरर मध्ये. मीच दिसत आहे. हे बघा प्राची वगैरे झुलत आहे छान. शिवानी प्राची, शिवानी आणि माझी ताई बघत की कशी एन्जॉय करत आहे. आणि मी यांची. तर मित्रांनो बघा आता आला आम्ही तिथून सगळं बघून आणि ते तुम्हाला तर दिसेलच. तर झाला व्हिडिओ आता. खूप मोठा होईल म्हणून मी जास्त काही तुम्हाला सांगू शकत नाही. एवढंच म्हणेन की आता व्हिडिओ इथेच थांबविते. आणि आणि आता आम्ही घरी जायसाठी निघालो. तर फायनली छान आहे रमण सायन्स बघण्यासाठी प्लेस खूप छान. इथं पण छान प्लेस. आणि आपण थोडं मग फोटो वगैरे काढले. मग आम्ही तिघे. हे आहे रमण म्हणून. तर यांचेच आहे सगळं. तर मग यांच्यासोबत आम्ही फोटो काढून घेतले दोघाही बहिणी. ओ हे बघा प्राची कार उठवत आहे. ओ माय गॉड. बघा सगळं फिरून झाल्यानंतर मग आम्ही थोडं झोके घेतला. तर वाटलं मित्रांनो ब्लॉग नक्कीच कमेंट करा, लाईक करा.